या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं नांदेड देवी क्रीडा मंडळ नांदेपाडा यांना रोख रकमेच्या स्वरूपात काही देणगी प्राप्त झालेली आहे। त्यामध्ये सन्माननीय चंद्रपाडा मधुकर पाटील यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे। श्री प्रभाकर पांडुरंग पाटील रोख रुपये 3000 ची देणगी प्राप्त झालेली आहे। तसेच सन्माननीय श्री जगन्नाथ शंकर पेडवी यांच्याकडून तब्बल 25,000 ची देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं मंडळासाठी प्राप्त झालेली आहे। कुमारी विघ्नेशा विजय भोईर यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे। श्री मनोहर कमळाकर भोईर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे। श्री मोहन कमळाकर भोईर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे। तसेच श्री गजानन महादेव पाटील यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे। तसेच श्री जगदीशजी सावंत यांच्याकडून तब्बल 11000 रुपयाची देणगी या स्पर्धेच्या निमित्तानं मंडळास प्राप्त झालेली आहे। तसेच सन्माननीय श्री रुपेश गजानन पेडवी यांच्या माध्यमातून रोख रुपये 5000 ची देणगी या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून नांदेड देवी क्रीडा मंडळ नांदेपाडा आणि ग्रामस्थ नांदेपाडा यांच्या या आयोजनाबद्दल प्राप्त झालेले आहे। सर्व उदार देणगीदारांचं मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने शतशः आभार आहे। चला मित्रांनो, यानंतर पुकार देतोय मैदान क्रमांक 1 करिता हा पुढील पुकार असेल आयश वॉरियर्स झिराटपाडा वर्सेस रुजल सेवस्टार सोंडी। आपण तयारीत राहा। त्यासाठी हा पहिला पुकार मैदान क्रमांक 1 करिता। तर मैदान क्रमांक 2 करिता हा पुढील पुकार असेल मोरिया सुपर किंग्स चिंडरे गोंधळपाडा आणि जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मोशेद। कृपया आपले जर्सी नंबर येऊ द्या। दोन्ही संघांना विनंती आहे, आपले जर्सी नंबर्स आमच्यापर्यंत पोहोचले नाहीयेत। आता मात्र चढाईसाठी आता मात्र काहीशा प्रमाणामध्ये बुचकाळ्यात पडतोय तो अर्थातच फ्रेश बेक हाऊस मानी हा संघ
कर्णधारावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी यावेळेस दिली जाते ती दोन्ही संघांच्या माध्यमातून अक्षय कवळे विरुद्ध चेतन वेळे या दोन संघांच्या कर्णधारांच्या माध्यमातून लढत आपल्याला बघायला मिळेल. काहीशा प्रमाणामध्ये बॅकफुटवर चाललाय तो चेतन वेळे याचा फ्रेश बेक हाऊस माणी या संघ. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 2 करिता पुढील पुकार असेल आकांक्षा एंटरप्राइजेस आवाज विरुद्ध श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकरपाडा. आपण मैदान क्रमांक 2 करिता सज्ज व्हा. आपल्यासाठी हा पहिला पुकार मैदान क्रमांक 2 करिता. आकांक्षा एंटरप्राइजेस आवाज विरुद्ध श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकरपाडा. आपण मैदान क्रमांक 2 करिता सज्ज व्हा. निश्चितच आपण लक्षात घ्या मित्रांनो, आपण ह्या लीग स्टेजच्या मॅचेस पाहतोय. प्रत्येक संघाला मित्रांनो एक सामना लगातार खेळावा लागणार आहे. त्यामुळे आपण ती मानसिकता आपल्या मनामध्ये तयार करा. आपल्याला विनंती असेल प्रत्येक संघाला या ठिकाणी एक मॅच ही डबल खेळावी लागणार आहे. त्याची आपण तयारी ठेवा. चला, यानंतर मैदान क्रमांक 2 साठी आपण सज्ज व्हा. आकांक्षा एंटरप्राइजेस आवाज विरुद्ध श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकरपाडा. मैदान क्रमांक 2 साठी आपल्याला पहिला पुकार. तर मैदान क्रमांक 1 साठी आयांश वॉरियर झिराटपाडा विरुद्ध रुजल सेमिस्टार सोंडी. आपण तयारीत राहा.
तर मित्रांनो आपण मैदान क्रमांक 1 साठी हा पुढील पुकार असेल आयश वॉरियर्स झिराटपाडा विरुद्ध रुजल 7 स्टार चोंडी। त्याला सांगू काय हा कोणतं माहिती आहे पण त्याला सांग नाही तर सापडून जाईल। हॅलो धरू मी वरून
जे अपरच्या रिंगवर खेळला आता काय करशील ते ब्राईटनेस वाढवलं खाली कर डिस्प्ले खाली कर काम साउंड कंट्रोल होता क्या होगा बुद्ध है क्या टेक्निकल बंद जाओ ओ सर कौन टेक्निकल कौन देतो ना हॅलो चेक चला मित्रांनो आपण या ठिकाणी थोडंसं लेट पुकारतोय ज्या ज्या संघांना या ठिकाणी पुकार दिला जाईल आता आपण तिसरा पुकार आपल्यासाठी असणार आपल्यासाठी वेळ असेल आणि त्या वेळेमध्ये आपल्याला उपस्थित राहणं गरजेचं आहे या ठिकाणी सामन्याच्या पुकारामध्ये थोडासा बदल केला जातोय आपलं लक्ष असू द्या या ठिकाणी यापुढे होणारा सामना असेल मैदान क्रमांक 1 करिता आयांश एंटरप्राइजेस झिराटपाडा विरुद्ध रुजल 7 स्टार सोंडी मैदान क्रमांक 1 करिता हा आपल्यासाठी 5 मिनिटं असतील आपल्याकडे आपण 5 मिनिटाचा ताबा घ्यायचा मैदान क्रमांक 1 आयांश एंटरप्राइजेस झिराटपाडा वर्सेस रुजल 7 स्टार सोंडी तर मैदान क्रमांक 2 साठी हा पुढील पुकार शिवसाई हॉलिडे होम अगरसुरे विरुद्ध युवराज स्पोर्ट्स वायशेत आपण मैदान क्रमांक 2 करिता पुढील 5 मिनिटांमध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे ज्या ज्या संघांना या ठिकाणी पुकार दिला गेलाय आपल्यासाठी 5 मिनिटाचा अवधी असेल या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांच्या प्रशिक्षकाने आणि व्यवस्थापकांनी नोंद घ्यायची आहे आपण लीग स्टेज मध्ये खेळताय आपल्याला आपल्या ग्रुप मधल्या प्रत्येक संघासोबत आपल्याला सामना खेळायचा आहे त्याच्यामुळे एका सामन्याची रेस्ट आपल्याला मिळते एका सामन्यापुरतीच रेस्ट आपल्याला मिळेल आणि पुढील सामना आपल्याला खेळावा लागेल याची प्रशिक्षकांनी आणि कोचने नोंद प्रशिक्षकाने आणि व्यवस्थापकाने त्याची नोंद घ्यायची आहे की एका मॅचचाच रेस्ट आपल्याला मिळेल लगेचच आपल्याला सामना खेळावा लागेल आपण लीग स्टेज मध्ये खेळताय या स्पर्धेच्या निमित्तानं स्वर्गीय रुची राजेंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ ऋतिक राजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे तसेच या स्पर्धेच्या निमित्तानं सामनावीर आणि सन्मान चिन्ह जी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे ती देखील रुची राजेंद्र पाटील हिच्या स्मरणार्थ सन्माननीय ऋतिक राजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहेत नांदेड देवी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ नांदेपाडा
त्यांचे शतशः ऋणी आहेत. धन्यवाद. शेवटची 5 मिनिटे 12-13 नांदेदेवी क्रीडा मंडळ नांदेपाडा आयोजित अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी लीगच्या या स्पर्धेच्या निमित्तानं रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह सन्माननीय आस्वादजी पाटील आपल्या सर्वांचे लाडके पप्पू शेठ यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. त्यांचं नांदेदेवी क्रीडा मंडळ नांदेपाडा यांच्या वतीनं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे एक महत्त्वपूर्ण असं व्यक्तिमत्व आजच्या कबड्डी स्पर्धेकरिता उपस्थित होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया आदरणीय आस्वाद पाटील सरांचं. या ठिकाणी सर आपलं वेलकम आहे. आपण या कबड्डी स्पर्धेला निश्चितच भेट देत आहे त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत व वेलकम असेल. तसेच त्यांच्या समवेत रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी सन्माननीय संदेशजी बैकर साहेब, तसेच ज्येष्ठ कबड्डीपटू सुमितजी माने आणि ओंकारजी पिंगळे यांचं देखील नांदेदेवी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ नांदेपाडा यांच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. आता मात्र आपण मैदान क्रमांक 2 कडे वळतोय. निश्चितच आकांक्षा एंटरप्राइजेस आवास या संघाचा खेळाडू चढाईसाठी यावेळेस मात्र प्रस्थान करताना आपल्याला बघायला मिळते. अक्षय कवळे स्वतः कर्णधार यावेळेस संघाची जबाबदारी दारोमदार आपल्या खांद्यावरती घेऊन 5 विरुद्ध 1 असं समीकरण असताना चढाईसाठी मात्र सज्ज झालाय. एक जबरदस्त भारदस्त पावलांचा चढाई बहादर निश्चितच एक जबरदस्त चढाईची धोरा वारंवार आपल्या खांद्यावरती घेत असतो आणि आता मात्र थोडीच काळाचा विलंब अर्थातच टाइम आउट घेतलाय. यावेळेस प्लॅनिंग केली जाईल, यावेळेस मात्र पूर्वरचना आखली जाईल ती अर्थातच प्रशिक्षक जयेश कवळे यांच्या माध्यमातून विवेक भाकर यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जात आहे. फ्रेश बेक हाऊस मानी या संघासाठी आता मात्र चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतं. जर्सी क्रमांक 1 गौरव लोहार सक्सेसफुल होतं. वन ऑफ द बेस्ट सक्सेसफुल अटेम्प्ट आणि पुन्हा एकदा चढाईसाठी मात्र सज्ज झाला अक्षय कवळे आपल्याला बघायला मिळतं. निश्चितच या कबड्डीच्या पंढरीमध्ये ह्या वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचा कबड्डीचा खेळ आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतं. त्याचं एकमेव कारण
एक भली मोठी दैदिप्यमान आणि दिमागदार कबड्डी स्पर्धा आयोजक आहेत नांदाई देवी क्रीडा मंडळ नांदाई सपाडा। चला या ठिकाणी सामना संपतोय। मैदान क्रमांक 2 रिकाम होत आहे। त्या ठिकाणी लगेचच आपल्यासाठी पुकार झालेल्या मित्रांनो आपण प्रस्थान करायला हरकत नाही। मैदान क्रमांक 2 शिवसाई हॉलिडे होम अगरसुरे विरुद्ध युवराज स्पोर्ट्स वायशेत। आपण चला मैदान क्रमांक 2 करिता आपल्यासाठी पुकार झालेला आहे। कृपया आपण प्रस्थान करा। शिवसाई हॉलिडे होम अगरसुरे विरुद्ध युवराज स्पोर्ट्स वायशेत। चला मैदान क्रमांक 2 करिता। चला मित्रांनो पुकार झालेला आहे। कृपया आपण सहकार्य करा। या ठिकाणी आयोजकांकरिता आपली सहकार्याची भावना ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। शिवसाई हॉलिडे होम अगरसुरे विरुद्ध युवराज स्पोर्ट्स वायशेत। आपण कृपया प्रस्थान करा मित्रांनो, विनंती असेल आपल्याला। मैदान क्रमांक 2 रिकाम झालेला आहे तर मैदान क्रमांक 1 देखील रिकाम होत आहे। त्या ठिकाणी आपण प्रस्थान करा। आयन्स वॉरियर्स झिराटपाडा विरुद्ध रुजल